घरावर पोलिसांचा सुळसुळाट, हातात बेड्या आणि अटक होते थेट अशोक मामांना। खरं तर झाले असे की कलर्स मराठीवरील अशोक मामा मालिकेमध्ये प्रेक्षकांना हादरवणारे प्रसंग घडत आहेत। घरावरती काळ सावट आलंय आणि आता थेट अशोक मामांना अटक होणार का या प्रश्नामुळे सगळ्यांचे डोळे स्क्रीनकडे खिळले आहेत। खरं तर याची सुरुवात झाली ती हॉस्पिटलच्या बिलापासून। अनिशने पैसे न भरल्याचं कळताच तुषार संतापतो आणि थेट पोलिसांमध्ये तक्रार नोंदवतो। घरात आधीच अनिशच्या वागण्यामुळे गोंधळ असतो आणि त्यातच इन्व्हेस्टमेंटचे पैसे हातात आल्यामुळे तो आणखीनच उन्मत्त होतो आणि मामाचा त्याच्यावरील संशय वाढतो आणि घरात मोठा वाद होतो। आणि या संपूर्ण गोंधळामध्ये अनिशला अटक होण्याची वेळ येते, पण पुन्हा एकदा अशोक मामा पुढे सरसवतात। परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं पाहून मामा सर्व आरोप स्वतःवरती घेतात आणि पाहता पाहता पोलीस घरात शिरतात आणि मामांना घेऊन जातात। पण या घटनेमुळे घरातील सगळेच जण सुन्न होतात, तर अनिश देखील घाबरून अधिकच गोंधळतो। आणि दुसरीकडे भैरवीच्या आयुष्यात देखील नवीन वळण घेत आहे। ऑफिस मध्ये खरा गुन्हेगार सापडणार का, भैरवीला पुन्हा नोकरीवर बोलवणार का, की बिझनेस कडेच लक्ष देणार, हा सस्पेन्स वाढतोय। आणि त्यातच वर्षा विनूची जुनी खंत मिटवते। आपलं घर तुटू नये म्हणून भैरवी सगळ्यांना आधार देण्याचा प्रयत्न करते, पण अनिश आत्मविश्वास गमावून अंधश्रद्धेकडे वळतो आणि त्यामुळे भैरवी अनिशचं नातं आणखीन ताणतणावाचं होतं। आता खरी उत्सुकता ही आहे की अनिशच्या फसवणुकीचं गुपित नेमकं कधी उघड होणार। खरं तर आगामी भागांमध्ये नेमकं काय घडतं हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत। तर म्हणून तुम्हाला काय वाटतं, अशोक मामांना खरंच अटक होणार की हे सगळं प्रकरण मिटणार? तुम्ही ही मालिका रोज पाहत असाल तर तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मालिकाप्रेमी लोकांसोबत नक्की शेअर करा। धन्यवाद।